नमस्कार मंडळी. मी निशांत आवळे आणि निवडक उद्यमीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. थोडा मध्ये गॅप झाला, जरा जास्तच झाला. पण तेच आहे की पॉडकास्ट करायसाठी पॉडकास्ट असं असं नाही आहे आमचं. उद्योजकांना पडणारे प्रश्न आणि रिअल टाइम जे प्रश्न पडत आहेत आणि त्याच्याबद्दल काहीतरी अगदीच सोल्युशन नाही, पण त्या दिशेने काहीतरी मार्ग म्हणून सांगण्यासाठी काहीतरी असेल तर आम्ही असं तिथे येऊन बोलतो. निवडक उद्यमी ही एक चळवळ आहे. 2019 मध्ये निवडक उद्यमीचा जन्म झाला आणि विषय हाच होता की लहान मुलांना शाळेत डबा देताना आई शेअरिंग इज केअरिंग असं शिकवते. सोशल मीडियाचा शेअरिंग आणि केअरिंग या उद्देशाने वापर करून एकमेकांना समृद्ध करणे हा एक सोपा मार्ग आहे. त्याचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने निवडक उद्यमीची सुरुवात झाली. आज निवडक उद्यमी 5व्या वर्षात आहे. बरेचसे उपक्रम इकडे राबवले गेले आणि आता आपण हे गेले वर्ष दीड वर्ष पॉडकास्ट स्वरूपात करतो आहोत. विषय तोच की सामान्य उद्योजकांना पडणारे प्रश्न आणि त्यावरती काही सोल्युशन मार्ग दाखवता आला तर त्याबद्दल बोलणं आणि हे डॉक्युमेंटेड असावं म्हणून हा मार्ग. निवडक उद्यमी आता म्हणजे आम्ही आता इथे व्हॉट्सअप किंवा बाकीचे जे आमचे प्लॅटफॉर्म्स आहेत तिकडे कनेक्टेड आहोत. पण एक आवर्जून आम्ही दर 3 महिन्यांनी एक फिजिकल मीट करतोय मुंबई, पुणे किंवा इतरही शहरांमध्ये. आणि त्याची कारण आहेत की प्रत्यक्ष भेटीगाठी व्हाव्यातच, पण त्या भेटीगाठींमध्ये मागच्या भेटीनंतर आपल्या व्यवसायात आपण काय बदल केले, त्याचे काय फलश्रुती काय झाली, काय चुकलं. आणि निवडक उद्यमीच्या सभासद मंडळांना थोडक्यात आपण आपल्या कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह मेंबर किंवा संचालक मंडळ म्हणून ट्रीट करणं, कारण प्रत्येकाच्या अनुभवाचा आपल्याला इकडे फायदा होणार आहे. अशा पद्धतीने ते कार्य चालतं. मागच्या महिन्यात पुण्यात एक मीटिंग झाली आणि आता पुढची मीटिंग जुलै महिन्यात 12 जुलैला मुंबईत करायचं योजना आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो की आपण एक कोणतरी आपल्यातूनच एक काहीतरी ज्याने साचेबद्ध विचार केला, सातत्याने त्या मार्गावर मार्गक्रमण करत राहिला आणि व्यवसाय करतोय म्हटल्यानंतर धनसंपदा तयार केली आणि त्याला त्याला कळलंय, त्याचा त्याचा मार्ग त्याला कळलाय, त्याने काही एक किमान यश संपादित केलंय. आणि मग त्याच्या मेंदूत शिरण्याचा आपला प्रयत्न असतो. त्याने हे कसं केलं, का केलं, हेच का केलं, दुसरं काय नाही केलं, काय काय त्याने टाळलं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला शेअर करता आल्या तर ती व्यावसायिक म्हणून एक जडणघडणीसाठी महत्वाचा भाग आहे. त्या उद्देशाने माझा बालमित्र अमित हळबे जो केटरिंग हा व्यवसाय आहे, स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे तो, पण सातत्याने आणि आयुष्याबद्दल एक त्याचा व्यापक दृष्टिकोन आहे. बऱ्याच गोष्टीचं चिंतन मनन आहे आणि त्याची त्याची ठाम विचारसरणी आहे. त्याचं त्याचं जे काही वागणं बोलणं आहे, व्यवसाय असं नाही पण एकंदरीतच आयुष्य. आणि ट्रू फ्रेंड, फिलॉसॉफर, मेंटर, गाईड असं आहे. तर त्याला म्हणजे माझ्या चर्चेतून सौमित्र सरांबरोबरच्या त्याच्याबद्दल बरेच वेळेला माहितीची देवाणघेवाण होते. तर म्हटलं त्याने कसं काय मार्गक्रमण केलं हेच आपण जरा लोकांना सांगूया आणि बघूया त्याच्यातून आपल्याला काय टेम्पलेट्स मिळतात का जी आपण आपल्या एंडला इम्प्लिमेंट करू शकतो. असं सध्या ठरलंय. तर अमित हरबे हा एक कीनोट स्पीकर असणार आहे जुलै महिन्यातल्या मीटिंगला. आणि इतरही भेटीगाठी होतील आणि परत मगाशी म्हटलं तसं आपला व्यवसाय 3 महिन्या आधी कुठे होता, आता कुठे आहे, काय करायचं ठरलंय आपलं, असं सगळं करायचं योजना आहे. त्याच्यात आम्ही सातत्याने जे जे आम्हाला वाटतं की हे आपलं राहिलंय आणि त्याच्यात काहीतरी थोडासा ट्विक अँड टर्न किंवा बदल करायचं तर ते करत असतो आम्ही आणि आम्ही इथे त्याची तुम्हाला माहिती देत राहू. आजच्या विषयाकडे जातो की सध्या तिमाही निकाल जाहीर होतात आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि त्याच्यातून वाचताना काही गोष्टी असं म्हणतात स्टॅट्स आर डिसेप्टिव्ह. तसं तर तो म्हणजे कंपन्या प्रत्येक वेळी काय सांगतात त्याच्या मागचा गर्भित अर्थ काय आणि ते समजून घेऊन आपण कसं इम्प्लिमेंट करतोय ते आपल्या एंडला, किंवा इम्प्लिमेंट करायची गरज आहे की नाही, की हे पटतंय की नाही, किंवा हे थोडस भुलवणारं आहे. असा सगळ्याचा म्हणजे सगळ्याच्या मुळाशी परत म्हटलं तसं पंचेंद्रिय उघडी ठेवून प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारून ते आपल्या सारासार विचार बुद्धीला पटताय की नाही आणि मग त्याच्यावरून एक विचारसरणी बेतणं
आम्ही इथे सेकंड ऑर्डर इफेक्ट बद्दल बऱ्याच वेळा बोललेलो आहे की हे फेस व्हॅल्यूला जसं दाखवलं जातं हे मुद्दाम तसंच आहे का, नाहीये तर ते आयडेंटिफाय करायची विचारसरणी कशी डेव्हलप करायची, कारण हा महत्वाचा स्किल आहे. तुम्ही जेव्हा बिझनेस रन करत असता तेव्हा मग तुम्हालाही कळतं काय नाही कळायचं किंवा दुनिया कशी चालते वगैरे वगैरे. तर त्या हिशोबाने तिमाही निकाल आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काही गोष्टी याबद्दल सौमित्र सर थोडं मार्गदर्शन करतील. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तुम्ही आम्हाला त्याबद्दल विचारू शकता. आम्ही त्याची एक लिंक पण देणार आहोत इथे वरती, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कळेल. आणि हे असंच चालू राहील. जर निवडक उद्यमीला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा एक सशुल्क ग्रुप आहे. वर्षाला 3,540 रुपये अशी माफक फी घेतो आम्ही त्याच्यामध्ये. आणि मी तर काय तर हेच समविचारी, व्यवसायाशी प्रेरित आणि वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड अनुभव असणारे व्यक्ती, त्यांचे विचार आणि आपल्या इथे विधायक टीकेला आम्ही खूप प्राधान्य देतो. इथे कोणा विरुद्ध बोलणं असा त्याचा अर्थ घेतला जात नाही. आम्ही एखादा व्यक्ती जर चुकीच्या विचारसरणीने प्रेरित आहे, जे कदाचित त्याच्या व्यवसायाला मारक आहे, तर दुसऱ्या व्यक्तीने ते त्याला सप्रमाण सिद्ध करून दाखवायचं असं आणि ह्याच्यातूनच जडणघडण होईल. त्यामुळे हे टबू सब्जेक्ट आम्ही फार चर्चा करतो इथे, कारण हे फार काय म्हणू शकतो, अशा वेळेला काहीतरी माणूस उगा साहसिकपणाचा आव आणून बोलायला बघत नाही, संबंध जपायला. पण तिकडे मूळ पाणी मुरतं असं आमचं मत आहे की हे बोललं पाहिजे. आणि आपण कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही बोलत आहोत. किंबहुना म्हटलं जसं निंदकाचे घर असावे शेजारी, अशा अर्थाने कोणीतरी सांगणारा भेटला असता तर नंतर 5 वर्षांनी असं वाटू नये आपल्याला की अरे तो सांगत होता ते बरोबर होतं. तर ते लोकांना ठेच लागण्याआधीच अडवण्याचा प्रकार आहे हा. तर असं सगळ्या पद्धतीने आमचं कार्य चालतं. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर मला किंवा सौमित्र सरांना तुम्ही संपर्क करू शकता. माझा नंबर तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसेल. तर सर आजच्या विषयाकडे वळूया. तिमाही निकाल आणि ज्याबद्दल आपलं बोलणं झालं त्याबद्दल जरा तुम्ही तुमचं सविस्तर विवेचन मांडावं आणि मग आपण त्याच्यावर जरा प्रश्न वगैरे घेऊ. ओके, ओव्हर टू यू. थँक्यू. हरकत नाही. तर अगदी थोडक्यात सांगायचं तर पैसा बोलताय म्हणून एक गाणं होतं हेमूचं, पैसा बोलताय. तर पैसा बोलताय म्हणजे काय, पैसा कैसे बोलताय, तो पैसे आकडे में बोलताय. तो आकडे बोलतात मुळात. तर आकडे म्हणजे मुळात फायनान्शियल नंबर्स आणि आर्थिक आपण मराठी त्याचा जास्तीत जास्त विचार करतोय. आपण पटकन काय करतोय, आपल्याला सवय लागली इंग्रजीत विचार करायला, इंग्रजीतले शब्द वापरायची. तर आपण शक्यतो प्रयत्न करूया समजून घेताना तरी, वापरताना करायचे इंग्रजी वापरूया शब्द, परंतु समजून घेताना मी समजते की आपल्या आर्थिक कर्तृत्वाचा आकडा आहे तो. बरोबर. आर्थिक कर्तृत्वाचे निदर्शक म्हणजे केपीआय, की परफॉर्मन्स इंडिकेटर, प्रमुख निदर्शक असं म्हणूया आपण. प्रमुख कर्तृत्व दर्शक निदर्शक. आणि फार जड होत असेल शब्द तर तुम्ही आकडा म्हणा. आकडा शब्द कधी कधी थोडासा विचित्र वाटतो म्हणून आपण बोलत नाही. परंतु आणि हे साधारण होतं कसं, हे कसे कळतात प्रमुख निदर्शक कुठले कुठले. तर पहिला म्हणजे ताळेबंद, आपला जे पहिला बॅलन्स शीट म्हणतो. बॅलन्स शीट मधनं कंपनीची सध्या स्थिती काय आहे हे कळतं. म्हणजे जगाचं जाऊ दे, पण जो प्रवर्तक आहे त्याला कळतं. प्रवर्तकच पहिला एक त्याच्यामध्ये एक संकल्पना प्रमुख अशी घेतलेली आहे की सौमित्र गोटेकर वेगळा आणि त्यांनी चालू केलेलं जे संस्था आहे ती वेगळी आहे. तर ती संस्था प्रमुख चालू कशा करण्याकरता केली की संस्थेने पैसे कमवून सौमित्र घोटेकरांना द्यावेत, असा त्याच्यात उद्देश आहे. म्हणजे मी प्रवर्तक आहे, संस्था वेगळी आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत सौमित्र गोटेकरला कळावं की जॉय वेब सिरीज खरोखरला पैसे कमवून देते की नाही. तर ते कळण्याकरता तुमची ॲसेट तयार झाले की नाही, ॲसेट्समधनं पैसे मिळतात. तर ॲसेट्स जे तुमचे आहेत, आता ॲसेट्सला मला अजून पक्का शब्द सापडलेला नाहीये, पण मालमत्ता म्हणूया आपण साध्या भाषेत. काही तुमची स्थिर किंवा अशी मालमत्ता तयार झाली आहे का, की ज्यातनं तुम्हाला पैसे मिळतील किंवा मिळायची पुढे अपेक्षा आहे किंवा आत्ता मिळतात. म्हणजे जागा झाली, जमीन जुमला झाला, पैसे मिळतात. तर हे तुम्हाला तुमचा ताळेबंद दाखवतो. म्हणजे तुम्हाला ताळ्यावर आणतो. तुम्हाला ताळ्यावर आणतो तो ताळेबंद. हं? तो हा ताळेबंद तुमचा दाखवतो. आणि या ताळेबंदामध्ये ना हे कसं दिसतं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही आकडे आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आकडा म्हणजे माझ्या मते त्याच्यातलं रिटेन्ड अर्निंग हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे असं मला वाटतं. की रिटेन अर्निंग म्हणजे काय, म्हणजे त्या व्यवसायातनं किती पैसे शिल्लक तुमच्याकडे वर्षभरात राहिलेत त्या नफ्यातले, की सगळ्यांना वाटून, म्हणजे इव्हन जर तुम्ही एकटेच प्रोपरेटर असाल त्याचे, म्हणजे मालक असाल, तर तुमचा प्रॉफिट वाटून सुद्धा काही शिल्लक त्या पैसा राहिला आहे का, तर तो असतो रिटेन प्रॉफिट. तर हा रिटेन प्रॉफिट जो आहे ना, हा रिटेन प्रॉफिट
प्रॉफिट अँड लॉस तुमच्या ह्याच्यातून तुम्हाला दिसतं, नफा तोटामधनं. कारण रिटेन प्रॉफिटचा अर्थ काय, की खर्च जाऊन राहिलेला पैसा. हं? आणि या रिटेन तर आपलं तत्व हेच असायला पाहिजे, की हा जो रिटेन प्रॉफिट आहे म्हणजे नफा वाढवणे, तोटा कमी करणे, आणि तिसरं सगळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर सतत देखरेख ठेवणे. संस्कृतमध्ये एक हे आत्तदीपो भव, म्हणजे स्वतःचे दीपक बना. हा, तर सतत त्याच्यावर देखरेख ठेवणे. तर ते सतत म्हणजे काय, जमल्यास रोज. हं? रोज नाही जमली तर साप्ताहिक, साप्ताहिक नाही जमली तर मासिक. पण स्वतः आम्ही जे निवडकला आम्ही जे लावून घेतलंय, ते म्हणजे त्रैमासिक आपण तरी ते लावून घ्यायलाच पाहिजे एक सवय. म्हणून तर सेबी सारख्या संस्थेने प्रत्येक मर्यादित जी संस्था आहे, म्हणजे ज्या कंपन्या आहेत लिमिटेड कंपनीज, त्यांना कंपल्सरी केलेलं आहे की त्रैमासिक अहवाल तुम्हाला द्यायला पाहिजे. आणि ज्या शहरांमध्ये तुमची कंपनी रजिस्टर असते, त्या शहरातल्या त्या भाषेमध्ये तुम्हाला त्या वृत्तपत्रात तुम्हाला अहवाल द्यायला लागतो. हं? आणि मला हल्ली उत्तर जो जावं लागलंय, की मराठीतले अहवाल जे असतात मराठीत दिलेले, ते जास्ती सोपे वाटतात समजायला इंग्रजीपेक्षा. आपण असं विचारच फक्त डोक्यातनं एक कोड काढून टाकायला पाहिजे, की मराठी म्हणजे क्लिष्ट नाव दिलेलं आहे. असं नाही. तुम्ही काल जर लोकसत्तेमध्ये माधव गाडगिळांचा एक लेख आलाय सुंदर मराठीवरती, त्यांनी खूप सुरेख लिहिलंय त्याच्यावरती, की आणि मला स्वतःला असं जाणवतं, आपण त्याच्यावरती नंतर बोलूया, आता जरा विषयांतर होईल म्हणून. परंतु जर हे जाणवलं असं, की अखेरच्या वेळेला उद्योजक, छोटे मोठे कुठलेही, अखेरच्या वेळेला धावाधाव करतात आणि मग ती जुळव करतात. हं? असं आहे, निदर्शनास आलंय. तर आपण थोडंसं आता एक उदाहरण बघूया, की फक्त निशांत आवळे, सौमित्र कोटीकर किंवा इतर लोकच करत नाही ते, तर इतर ही सवय चांगली नाहीये अर्थात. अर्थात ही सवय चांगली नाहीये. पण समजा एखाद्या मर्यादित कंपनीचा तुम्हाला छोटासा त्रैमासिक जर काय अहवाल वाचायचा असेल, तो किती सोपा असतो हे तुम्हाला मी जस्ट दाखवतो. आणि सेकंड ऑर्डर थिंकिंगचे निशाण म्हणतोय, हे खूप महत्वाचं आहे, की समोर दिसतं ते सत्य असतं असं नाहीये. त्याच्या पलीकडे आपण खोदून बघायला पाहिजे. हं? कारण वृत्तपत्रांचा सुद्धा पैसा कुठनं येतो जर आपण बघितलं, तर 2 रुपयात किंवा 5 रुपयात कसं काय वृत्तपत्र विकायला परवडतं हे तुम्हाला गणित डोक्याबाहेरचं लागणार. तर यांचा सगळा धंदा जो आहे, हा सगळा जाहिरातीत येतो. गुगलचा सुद्धा 95% व्यवसाय जाहिरातींमधून येतो. त्यामुळे समोर ते दिसणारं आपण सत्य समजून चालायचं का नाही, हे आपण नक्की ठरवावं. हं? हे पूर्णपणे लक्षात ठेवू. तर आपण थोडंसं नुकतीच एक किर्लोस्कर मध्ये एक पेपरात सकाळमध्ये बातमी आली होती. ती जरा मी तुमच्यासमोर जस्ट ओपन करायचा प्रयत्न करतो. तर ती बातमी कशी होती बघूया आपण पहिली. हां, माझ्यामध्ये निशाण दिसते ना बातम्यात? हो, दिसतंय. हां, तर थोडीशी मोठी करायचा प्रयत्न करतो मी. मोठं होते का, कुठंतरी होतं ते. एकच मिनिट. खाली जस्ट आहे. हां, पर्सेंटेज. एक मिनिट. हो, करतो. 100% दिसतं आता. हो, दिसतंय. हां, आता ही जर आपण थोडीशी बातमी बघूया, काय आहे ती. KFIL म्हणजे किर्लोस्कर फेरिक आयर्न लिमिटेड अशी काहीतरी कंपनी. 95 कोटीचा नफा. हां, बघा म्हणजे बातम्या कशा असतात बघा. आता 95 कोटीचा नफा म्हणलं, अरे वा प्रॉफिटमध्ये, असं पटकन कॉमन माणूस बोलून जातो. आहे प्रॉफिटमध्ये, पण आपण समजून घेऊया थोडंसं. तर त्याने काय काय म्हटलं बघा, आर्थिक वर्ष 2025, नंबर्स बघा काय काय आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजने 317 कोटी रुपयाचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट. हा, आपण पहिले ते पण समजून गेलं पाहिजे, की नेट प्रॉफिट कसा असतो, कधी येतो. तर ह्या कंपनीच्या अनेक ठिकाणी गुंतवणुकी असतात. त्या गुंतवणुकी इतर गुंतवणुकीमधून पण पैसा मिळत असतो. म्हणजे कंपनीला समजा प्रॉफिट जास्त मिळाला, समजा सौमित्र घोटीकरची जॉय वेब सर्व्हिसेस कंपनी आहे, एका प्रमाणाबाहेर मिळवला आणि जॉय वेब सर्व्हिसेसमध्ये गुंतवण्यासारखं काही नसेल राहिलेलं, तर ही कंपनी बाहेर पैसे गुंतवते. निशांनी काल एक उदाहरण दिलं होतं. कुठल्या कंपनीचं रे तू, हे इन्शुरन्स काहीतरी. हो, म्हणजे हे इंडिया इन्फोलाईन, जी संजीव बिखचंदानी यांची कंपनी आहे. हां, त्यांनी मग नंतर पॉलिसी बाजार किंवा झोमॅटोमध्ये इन्व्हेस्टमेंट करेक्ट. केली. आणि कुठे गुंतवणार ना पैसे, आलेत तर जमा तर भरपूर झालेत, हो. जायचे कुठे. हम्म. तर अशातनं सुद्धा मिळवलेला नफा तुमचा नेट प्रॉफिटमध्ये ऍड होत असतो. म्हणजे त्याच कंपनीचा जर तुम्हाला बघायचं असेल, तर सगळ्यात चांगला निदर्शक म्हणजे त्यांचा ऑपरेशनल प्रॉफिट. ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये सुद्धा एक गमती जमती आहेत. ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये काही लोक म्हणतात की विथ डेप्रिसिएशन गेलं पाहिजे, विदाऊट डेप्रिसिएशन गेलं पाहिजे. मला आधी स्पष्ट माझं मत होतं की नाही, विदाऊट डेप्रिसिएशन गेलं पाहिजे. कारण डेप्रिसिएशन म्हणजे ही छुपी संपत्ती आहे ना, त्या मशिनरीचा घसारा वगैरे आला. परंतु परवा एका ठिकाणी जेव्हा मी एका उद्योजकाशी बोलत होतो, तो म्हणला, अहो 10 वर्ष जर मी मशिनरी सांभाळून ठेवली असेल आणि त्याच्यावरती मी दरवर्षी पैसे खर्च करत असेल,
तर हँग झालंय. येतो का आवाज? आला. माझं जरा लाईट गेलेले आहे, त्यामुळे ओके. हा जरा प्रॉब्लेम येईल. पण मी थोडंसं जरा पोझिशन चेंज करतो, म्हणजे हम्म. लाईट तोंडावर यायला लागेल. 2 मिनिटं फक्त मला दे. हम्म. करेक्ट. तर त्यांचं मत असं पडलं की मी जर अमुक अमुक मशीनच्या साठी दरवर्षी एवढे मेंटेनन्सला पैसे देतोय आणि तो माझा खर्चामधला प्रमुख भाग आहे, तर घसारा हा सुद्धा ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये द्यायला पाहिजे. तर हे थोडंसं आपण संयुक्तिकपणे घ्यायला पाहिजे. जर कंपनी, आपलीच कंपनी समजा नवीन असेल, तर पहिल्या 3-4 वर्षात त्याला काय एवढं रिपेअरिंग मेंटेनन्स येत नाही. तर अशा केसमध्ये आपण घसाऱ्याचं उत्पन्न घ्यायला नको, म्हणजे डेप्रिसिएशन बेनिफिट. विदाउट डेप्रिसिएशन आपण ऑपरेशनल प्रॉफिट बघावं, म्हणजे प्रत्यक्ष खरेदी विक्री किंवा खर्चातनं किती पैसे मिळाले, हा हम्म. त्यातला उद्देश आहे. ओके. तर आवाज येतोय बरोबर निशांत? येतो येतो. हां. तर हे बघावं. तर या उद्देशाने आपण थोडंसं ते जरा न्यूज नीट त्याचं बघूया की परत बघतो मी, कारण मध्ये शेअरिंग गेलो होतं मला वाटतं. करतो करता. येस, येस. तर हे तुम्हाला दिसतंय. तर त्यांनी काय काय दिलं बघा न्यूजमध्ये. 95 कोटी मिळवला. चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात कंपनीने वार्षिक 116% वाढ केली आहे. हम्म. चौथ्या तिमाहीत 116% वाढ. हा, आपण अशा पटकन आपण काय होतं, खूप वरवर वरवर आपण वाचत असतो. तर 116% वाढ, किंवा पहिला आलाय ते 55 कोटीचा नफा, किंवा आपण पटकन म्हणलं तिमाही कामकाजून 1700 कोटी मिळवले, किंवा चौथ्या तिमाहीतील 1532 पेक्षा 13% वाढ. हे 4 नंबर मला याच्यात प्रमुख दिसले. आणि खालती लिहिले मग त्याच्यात की कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीसह अनेक आव्हानांना तोंड देत वगैरे, असं ते बातमीचा भाग आहे थोडासा हम्म. हा सगळा. हम्म. हे आपण हम्म. पहिलं समजायला पाहिजे. हम्म. तर वस्तुस्थिती काय आहे, तर मी थोडीशी ती फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. आय विल ट्राय टू शेअर की कंपनीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच त्यातनं येणाऱ्या बातमीप्रमाणे काय काय त्यांनी सांगितलं ते आपण थोडंसं पाहायचा प्रयत्न करूया. हं? तर आता हे तुम्हाला दुसरं दिसतंय बरोबर, दिसतंय ना निशांत? हम्म. हो हो. हा, तर आपण एक 2-3 फिगर्स बघूया. तर 24-25 आणि 23-24, खालती 23-24 गेलं वर्ष दिले, आणि हम्म. हे 24-25 चालू वर्ष दिले, म्हणजे संपलेलं वर्ष. हम्म. त्यातले पहिल्या टक्क्याने काय टाकलं होतं की 116% हे वाढलंय, ग्रोथ झाली. बरोबर, ही त्यांची हम्म. पहिली न्यूज होती. कशात? हम्म. प्रॉफिट बिफोर टॅक्सेस. हम्म. बिफोर टॅक्सेस लास्ट हम्म. क्वार्टर, शेवटच्या तिमाहीमध्ये म्हटले, लास्ट हम्म. क्वार्टरला. हा, हम्म. तर हा 116% वाढ दिसते. बरोबर आहे. हम्म. 61 कोटी होता गेल्या वर्षी, आणि तो 95 कोटी झाला. हम्म. हा, आणि हम्म. तोच लास्ट क्वार्टरचा हा हा जो आहे तो आपण ते 116 बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. मी माझा थोडा व्हिडिओ बंद करतो, इंटरनेट हम्म. अनस्टेबल. बर. तिचा आवाज येतोय ना माझा? हो हो. हा. तर हे तुम्हाला हे बातमीप्रमाणे सत्य एक, आणि दुसरं 13% दाखवलं ते पण सत्य आहे. 23-24ला 1532 कोटी त्यांचा हे होता लास्ट क्वार्टर. लक्षात ठेवायला पाहिजे आपण, शेवटच्या क्वार्टरचं उत्पन्न त्यांनी दिलेलं आहे फक्त. हम्म. शेवटच्या क्वार्टरच्या प्रमाणे 1532 कोटी होतं, ते त्यांचं झालं 1736, असं त्यांनी सांगितलेलं. हम्म. आपण समजून घेऊया उत्पन्नातला पॉट त्यातला. ओके. हम्म. तर आता प्रत्यक्ष काय स्थिती आहे ते आपण थोडंसं बघूया, म्हणजे आपण त्यातनं कसं घ्यायचं, काय करायचं, काय नाही. तर मी परत एकदा हे करतो, स्टॉप शेअर करतो, आणि तिसरी फिगर शेअर करतो. आता अजून एक मी एक फिगर काढलेली आहे. आता मी ते सत्य असं म्हटलेलं आहे, सत्य लावलेलं आहे मी. सत्यामध्ये काय आहे, तर 24-25, 23-24 हे दोन्ही दिसतात, 23-24च्या फिगर आणि 24-25च्या. तर पहिलं काय आहे की त्यांनी सांगितलं की 116% तो वाढ आहे, आणि 13%. आणि इकडे दुसरं बघा की
इथे टोटल रेव्हेन्यू ना हा डाऊन आहे बरं का, हे आपण टोटल रेव्हेन्यू आहे फिगर्स. प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस 23-24 किती होतं रेव्हेन्यू, प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस. ऍक्च्युअल रेव्हेन्यू फिगर मी चुकीचं काढलंय, प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस चुकीचं काढलंय. हा रेव्हेन्यू ग्रॉस रेव्हेन्यू. हा ग्रॉस हम्म, रेव्हेन्यू 324 कोटी त्यांचा होता. 3200 हम्म, काहीतरी असा काहीतरी कोटी आहे. हा एक हम्म, दोन मिनिट मला जस्ट थोडं कर, मी त्याच्यात चेक करतोय ना माझ्याकडे. एकच मिनिट फक्त. हम्म, हा सॉरी, हा प्रॉफिट आफ्टर टॅक्सेसच आहे. 23-24चा टोटल वर्षाचा जो प्रॉफिट आहे आफ्टर हम्म, टॅक्सेस, टोटल वर्षाचा हम्म, नेट प्रॉफिट. हा आपण समजून घेऊया. हा तेवीस हम्म, चोवीस ला होता 321 कोटी. हा किती झालाय, ओके. हा झालाय 317 कोटी, म्हणजे ऍक्च्युली कमी झालाय हम्म, वर्षभराचा. हम्म, ओके, असंच ऑपरेशनल प्रॉफिट जो आहे तो 533 कोटी होता, तो 432 कोटी झालेला आहे. तर हे ओके. कुठेही बातमीत आपल्याला दाखवलं नाही त्यांनी. हम्म, हा म्हणजे हम्म, त्याच्यातून दिसतं काय आपल्याला, की ही जी संबंध वर्षाची जी जुळवजुळव करायची आहे, हा हम्म, ही हम्म, जुळवजुळव करून फिगर समोर आणण्याकरता केलेली धावाधाव असे मी थोडस म्हणू शकतो. हम्म, आणि असंच हम्म, मला हम्म. 2-3 इतर बॅलन्स शीट मध्ये पण दिसले, आणि हे दिसत बरोबर. राहतं. ही चोरी आहे बरोबर. का, ही चोरी नाहीये. ही चोरी नाहीये, हे त्यांनी खरंच केलेलं असेल. असं आपण लास्ट हम्म, मिनिटला येऊन कागदपत्र गोळा करतो आणि शेवटच्या दिवशी काही करून बॅलन्स शीट टोकतो सीए कडे. हम्म, तसंच हा प्रकार आहे, आणि तो आपला चांगला दिसावा याच्याकरता शेवटच्या क्वार्टरला धावा लावतो. तर मला दिसलं असं की पहिल्या दुसऱ्या क्वार्टरला खूप निवांत असतात. मी ज्यांच्याबरोबर सल्लागार म्हणून काम करतो ना, त्या 2-3 कंपन्यांचं मला हे दिसलेलं आहे की पहिल्या 2-3 ते अतिशय निवांत असतात. मग तिसऱ्याला थोडीशी त्यांना जाग येते, आणि चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला फेब्रुवारी पासून इव्हन मार्च मध्ये सगळंच काम स्टॉप करतात. आणि सगळं एकाच दृष्टीने असतं, केसेस जास्ती फाईल करा, हे करा. तुम्ही बघा ना, मार्च एंडला महत्व काय असाधारण, ते त्याच्याकरता आलेले आहे. मार्च एंडला महत्व, बाकी काहीच महत्व नाही आहे, की हम्म, जुगाड ऍडजस्ट करणे आणि समोर आणणे. हं? हम्म. तर दिस वॉज द मेन थिंग विच आय वॉन्टेड टू शेअर. त्याच्यात बरोबर. 2-4 मुद्दे मला दिसले ते सांगतो, आणि मग निशांत त्यावरती बोलेल हम्म, की मला काय काय जाणवलं त्याच्यावरती. तर हम्म, त्याच्यावरती धावाधाव करत न करावं त्याच्याकरता करू नये. वर्तमानपत्रामध्ये किंवा समोर दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला हम्म, सत्य मानू नये. दुसरी हम्म, गोष्ट हे मला हम्म, म्हणायचं की पलीकडे जाऊन आपण विचार करावा. वर्तमानपत्राचा पैसा त्यांच्या जाहिरातींमध्ये तो आपण विसरता कामा नये. हम्म, त्यामुळे त्यांचा प्रथम प्रेफरन्स जाहिरातदाराला असतो. हळूच कमी महत्वाच्या बातम्या येतात, फ्रंट हम्म, पेपरवरती सुद्धा पेड बातम्या असतात, सरकार सुद्धा पेड न्यूज करतं. हे आपण हम्म, सांगायची काही गरज नाही आता. हा हम्म, हम्म, हे हम्म, फार यू नो दॅट व्हेरी वेल. आता सुद्धा रिसेंट जे काय झालं त्यात किती हम्म, दोन्ही सरकारांचा किती फायदा होता त्या बातम्यावरती तरळ तरळत राहण्यात. हे काय मी सांगायला नको तुम्हाला. मार्केट हम्म, कसं खालती गेलं आणि परत 3000 पॉईंटने कसं वरती आलं आणि कसे परचेसची संध्या मिळतात, हे मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही. मी याच्याबद्दल फार बोलत नाही. याच्यावरती खूप वाद प्रतिवाद खूप होतील, परंतु व्यापारी त्याच्यामध्ये उद्देश असतोच असतो. हं? हे आपण हम्म, समजून घ्यायला पाहिजे. हम्म, प्रत्येक तिमाही ही आपल्यासाठी म्हटलं ना तर आपल्यासाठी निदर्शक आहे, की हम्म, त्यातील जर आपल्याला जर त्यातले परिणाम बदलायचे असतील तर त्यातल्या कृती बदलला पाहिजे. तू खास नेहमी एशियन पेंटचा उल्लेख घेतोस, तर हम्म, मी थोडंसं एशियन पेंट विषयी वाचलं होतं की हम्म, ते शेवटच्या क्वार्टरला एवढं महत्व देत नाहीत, असं हम्म, मी हम्म, एका ठिकाणी वाचण्यात आलं की शेवटच्या हम्म, क्वार्टरला देतात महत्व, परंतु हम्म, एक्स्ट्रॉडिनरी महत्व त्यांच्याकडे देत नाहीत. त्यांच्या हम्म, दृष्टीने रोजचं काय चाललं काम ते खूप हम्म, महत्वाचं आहे. हीच हम्म, गोष्ट बिर्ला ग्रुपमध्ये सुद्धा खूप पाळली जाते. हा तर ते स्मिता मॅडम आपल्या इथे बोलत होते की पडता सिस्टम हे खूपच उद्बोधक आहे. रोज काय हम्म, चाललं हम्म, हे करता आलं हम्म, तर. तर त्याच्याकरता आपल्याकडे कृती आपल्या तपासायला पाहिजेत. आपण रोज ज्या कृती करतो की नाही, की एक दिवस पटकन काट्यावर उभं राहिल्यानंतर व्यायामात जसं वजन कमी किंवा जास्त झालं दिसत नाही, तर त्याच्याकरता रोज काय काय करतो हे तपासलं जातं. तर ते तपासायला एक कोच असतो आपल्याला, हा हम्म, आणि एक मेंटर असतो. कोच असतो तो कोच तुमच्याकडनं करून घेतो, हे करतो कर, काही काळ आपण ठेवतो कोच, काही काळ आपल्याला परवडत नाही कोच. हम्म, मेंटर असतात ते काय करतात, मेंटर असतात ते सांगतात तू अमुक अमुक केलंस का, तुला आतमधनं बदलायचं काम मेंटर बरेच वेळा करतो, सल्लागार मेंटर. तर ते आपण न्यू मधले जे सगळे सदस्य आहोत आपण एकमेकाचे मेंटर आहोत, एकमेकाचे सल्लागार आहोत. आपल्याला ते आतमधनं बदलायला प्रेरित करत आहेत, आणि त्यांनी कायमस्वरूपी आपल्याला शाश्वत म्हणतात जे, हा शाश्वत बदल आपल्यामध्ये जर हवा असेल तर आपल्याला तो बदल घडू शकतो. हम्म, याकरता निवडक उद्यमीची तिमाही आम्ही जी सध्या ठरवलेलं आहे, सध्या ठरवण्याचं कारण असं की आम्ही पण प्रयोगच करतोय. आम्हाला शेवटी एका ठिकाणी न्यायचं आहे हे सगळं, आणि त्याच्याकरता उथळ कार्यक्रम न करणे हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. की सर्वार्थाने जे काम लागतं ते नाही करायचं. 3 महिन्याला कोणाला तरी बोलवायचं, कोणालाही बोलवा नाही, कोणालाही आम्ही बोलवणार नाही, किंवा एकदम प्रतिदेश माणसाला पण बोलवणार नाही. प्रतिदेश असला एकदम की आपण म्हणतो अरे तो काय अमिताभ बच्चन आहे, मी थोडी अमिताभ बच्चन आहे. हा तर मला जेव्हा निशांत आवळे दिसतो तेव्हा मला कळतं की अरे हा दिस इज पॉसिबल. तर असं थोडंसं आम्ही त्या वर्ल्डमधली माणसं आणण्याचा प्रयत्न करतोय.
गेल्या तिमाहीच्या वेळी एप्रिलमध्ये आम्ही एक पुण्यातली व्यक्ती आणली, ती मित्र आहे माझा. मी त्याच्याकडनं बरंच शिकलो. लौकिक अर्थाने तो काहीच करत नाही. हा, काही न करणे आणि कुठला व्यसनीही नाही, तो त्याला व्यसन नाही, काही नाही. घरातली खूप कामं करतो बिनकामाची, गोल नसताना काम करतो, हे तो करतो. आणि इनॅक्शन ऍक्च्युअली कशी आणणे, अनेक ऍक्शन्स नंतर ते इनॅक्शन्स त्यांनी मिळवलेले आहेत. तर हे आपलं थोडंसं करता येईल का? तर याच्याकरता आम्ही त्याला खास त्याच्याशी गप्पा मारायला त्याला बोलवलं होतं. असाच गप्पा मारायला आम्ही निशांतला, ज्याच्याकडून प्रेरणा झाली आणि निशांतने ज्याचा पोर्टफोलिओ स्वतःचा सुधारला आणि त्याच्या धनसंपदेकडे चांगली वाटचाल सुरू आहे निशांतची, अशा एखाद्याच्या मित्राला आपण त्यांनी सांगितलं हळदे, त्यांना आपण मुंबईच्या भेटीला आमंत्रित केलेलं आहे. तर आता पुढचं जे काय बोलायचंय ते मी थोडंसं निशांत बोलणं सोडतो. थँक्यू. सुरुवातीला जसं मी म्हटलं की आताचे 3 महिन्याचे ताळेबंद हे नैमित्तिक आहे, हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. विचार हाच मांडायचा होता की व्यावसायिक म्हणून आपल्याला आपली पंचेंद्रिय उघडी ठेवायची असतात. फेस व्हॅल्यूला गोष्ट ऍक्सेप्ट न करणे, त्याला प्रश्न विचारणे आणि ते आपल्या सतसत विवेक बुद्धीला पटतंय का, आणि त्याचे मग आपल्याला कुठे इतर आयुष्याच्या बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याची त्याला समांतर उदाहरणं मिळत आहेत का, ओरिजिनल स्टोरीज आहेत का, जेणेकरून तुमचा त्याच्यावरती विश्वास बसेल आणि मग ती तुम्ही प्रमाण म्हणून चालाल. आणि मग एक काहीतरी तुमची विचारसरणी तयार होईल, एक बैठक तयार होईल. ह्या मूळ उद्देशाने हे सगळं चाललेलं आहे. या सगळ्या प्रवासात काही एक रूल ऑफ थंब म्हणून जे आमच्या निदर्शनास आणले, आम्ही आमच्या आपलेप्रमाणे ते पडताळून पाहिले आणि ते पटल्यानंतर निवडकच्या मंचावरती वेगवेगळ्या प्रकारे मांडले. सेकंड ऑर्डर इफेक्ट आपण म्हटलं किंवा फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग, परत तेच की प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारणे, त्याचं विघटन करणे आणि मग हे असंच आहे का की याला वेगळ्या पद्धतीने मांडता येईल. त्याबद्दल इलॉन मस्क आणि त्याच्या वेगवेगळ्या कंपन्या ज्या मुळात संकल्पनाच होत्या आणि त्याने कसा मुद्दातून विचार केला, फर्स्ट प्रिन्सिपल रिझनिंग, आणि मग प्रश्न विचारत विचारत त्याचं विघटन करणे आणि मग त्याला खालून वर परत वेगळ्या प्रमाणे किंवा परत मग खालून वर उभारणी करणे, असं. सेकंड ऑर्डर इफेक्ट आपण अशासाठीच म्हणतो की हे रिस्क मॅनेजमेंट आहे, की पुढची 2 पावलं पुढचा विचार करून आज तुम्ही काहीतरी समजा तुम्ही काहीतरी एक स्ट्रॅटेजी आखली, ज्याच्यासाठी तुम्ही काहीतरी एक स्वतःचे बजेट अलोकेट करणार आहात, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, आणि मग ते वर्कआउट होणार की नाही आहे, त्याचा कन्व्हर्जन रेशो काय, त्याची विचारसरणी काय असू शकते, की तुम्ही जो काही मार्ग निवडताय त्याच्यामध्ये तुम्हाला 50-50% शक्यता वाटते, तर मग ते करायचं की नाही करायचं, 70-30 वाटतंय तर करायचं की नाही करायचं, 90-10 वाटतंय तर करायचं की नाही करायचं. आणि ह्याच्यातून काहीतरी आपण लोकांना सांगू शकतो का, की असं तुम्ही अप्रोच करू शकता तुमच्या बिझनेसला किंवा एकंदरीत आयुष्याला देखील. आणि ह्या अनुषंगाने मगाशी म्हटलं गेलं तसं अमित रवे माझा बालपणीचा मित्र, आणि सतत म्हणजे सतत त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. आता हा प्युअरली माझा लक फॅक्टर आहे की तो माझा बेंचमेट होता आणि हे ते, पण जे काही त्याने केलंय ते त्याच्या त्याच्या विचारसरणीने केलंय. प्रचंड वाचन आहे आणि फार सारासार विचार बुद्धी आहे आणि ते फार सोप्या शब्दात लोकांना समजावून सांगण्याची इच्छा, हातोटी सगळं आहे. त्यामुळे हा फारच मोठा लक फॅक्टर आहे की माझं लाईफ शेपअप होण्यामध्ये त्याचा मोठा इन्फ्लुएन्स आहे. आणि हे चर्चेतून आलं म्हणून त्याने कसं काय केलं, काय मांडलं, इथून पुढे त्याचे काय विचार आहेत, तो काय सांगू इच्छितो लोकांना त्याच्या जगण्या वागण्यात बोलण्यातून, हे 12 जुलैला आम्ही भेटणार तेव्हा थोडंसं उलगडण्याचा प्रयत्न. पण आजचा पॉडकास्ट थोडा लांबला, पण त्याच्या मागे विचार मी सुरुवातीला मांडला. आता एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह म्हणून निवडक काय करू इच्छितो, तर हे असे जे आजूबाजूला लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय घेता येईल, ते काय निवडकच्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल, आणि त्याच्यातून जर त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांचं निर्णय क्षमता सुधारली वगैरे वगैरे गोष्टी, तर त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि तो आमचा एंड गोल आहे. आता ह्याच्यात आम्ही कधीच आमचं असं नव्हतं की आम्ही ह्याच्यात एक्सपर्ट आहोत. आम्हाला फक्त आम्ही कॅटलिस्ट म्हणू शकता तुम्ही, की आम्हाला ह्या सगळ्या विषयांना वाचा फोडायची, आणि इनफॅक्ट आम्हालाच लोकांकडून हे इथे मांडल्यानंतर अशी अपेक्षा आहे की लोकांनी जर आमचं त्याच्यात काय चुकत असेल तर आम्हाला करेक्ट करावं आणि एक विचारसरणी सुधारावी आणि ती प्रमाण म्हणून आम्ही पुढे जावं. तर असा हा मूळ उद्देश आहे. त्यामुळे आजचं तिमाही रिझल्ट आणि त्या हिशोबाने काय आपण बघावं, विचारसरणी काय असावी, मागच्या वर्षीचा नफा ह्याच कालावधीत किती होता आणि त्याच्यात लिटरली एबिटा लेवलचं प्रॉफिट मार्जिन होतं ते अजून कुठल्या प्रकारे आलंय, जे
मथळा म्हणून देताना कंपन्या किंवा वृत्तपत्र ते देत नाही, तर ते तसंच्या तसं फेस व्हॅल्यूला ऍक्सेप्ट करायचं का, असा सगळा तो विषय मांडायचा होता. ह्या पद्धतीनेच निवडकची मांडणी होत आलेली आहे वेगवेगळ्या विषयांवरती. तर थँक्यू सर. हा म्हणजे एक निदर्शक म्हणून आपण हा एक उदाहरण म्हणून हा एक विषय घेतला खरा. पण बऱ्याच गॅप नंतर एक काहीतरी सांगण्यासारखं होतं. तर ते त्या लेवलला गेलं अशी आशा करतो. कृपया तुमचे फीडबॅक कमेंट्स मध्ये लिहा. आणि निवडक उद्यमीला जॉईन करायचं असेल तर जरूर संपर्क करा. समविचारी माणसं असण्यासारखं दुसरं बौद्धिक आनंद नाहीये असं म्हणतात. आम्ही तशी मंडळी जोडायचा प्रयत्न करतो. तर जरूर स्वामी. धन्यवाद. बंद करेल.